श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज गुरुवार आहे। उंबरठ्याला हळदी लेपन कसं करायचं तर चला पाहू। आज गुरुवार आहे तर स्वामींना आज मी दुधाने अभिषेक घालणार आहे। त्याच्या अगोदर मी पाण्याने 5 वेळा अभिषेक घालून घेणार आहे। तर चला पाहू, आता मी दुधाने अभिषेक घालणार आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा दुधाने अभिषेक करून झालेला आहे। हे बघा, आता बघा ही रांगोळी काढलेली आहे। स्वामींना पिवळा कलर आवडतो म्हणून मी पिवळी रांगोळी काढलेली आहे, पिवळा वस्त्र घातलेलं आहे। आता इथं मी स्वामींना वस्त्र परिधान केलेलं आहे, पिवळं फूल ठेवलेलं आहे आणि हे तुपाचा दिवा लावलेला आहे इथं महादेवाजवळ। आणि सर्व देवपूजा झालेली आहे माझी। इथं अगरबत्ती मी लावलेली आहे, दिवा लावलेला आहे, धूप लावलेले आहे इथं। आता मी आरती करून घेणार आहे। याच्यामध्ये कापूर आहे, तर चला पाहू आरती करू। आता स्वामींना मी नैवेद्य दाखवणार आहे। त्याच्या अगोदर पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचं। हे पहा, असे चौकोन काढायचं, असं नैवेद्य ठेवायचं श्री स्वामी समर्थ। तर पहा, आज वैकुंठ चतुर्दशी आहे। आपण कणकेचा दिवा बनवणार आहोत 5, आणि दिवा कधीही मोकळा ठेवायचा नसतो, दिव्याखाली अक्षदा ठेवायचा आहे। तर आपण आता 5 सुंदर असे कणकेचे दिवा बनवून घेऊ। हा पहा, 5 दिवा मी कणकेचा तयार केलेला आहे आणि 9 नंतर प्रज्वलित केलेला आहे। खरं तर आज 11:30 नंतर दिवा प्रज्वलित करायचा असतो, पण मला तेवढा वेळ नाही आहे, मी दिवसभर कामावर जाते, त्याच्यामुळे मी 9 नंतर हा दिवा प्रज्वलित केलेला आहे। तुम्ही सुद्धा करू शकता, जसे तुम्हाला जमेल तसे। आता हे दिवा आपण देवासमोर असं ओवाळून घ्यायचं आहे। असं ओवाळून घेतल्यानंतर 2 दिवा, एक दिवा आपण तुळशीजवळ ठेवायचा, एक दिवा देवाजवळ ठेवायचा, एक दिवा आपण दरवाजाजवळ उंबराजवळ जरी लावला तरी पण चालतं, आणि एक दिवा पिण्याचं पाणी किंवा जिथं पाणी तुम्ही भरून ठेवता तिथं ठेवू शकता। आज वैकुंठ चतुर्दशी दिवशी हे दिवा लावे खूप शुभ असतं। तर पहा, मी एक दिवा इथं लावलेला आहे, तर दुसरा दिवा मी तुळशीजवळ ठेवणार। हे पहा, मी पाण्याच्या ठिकाणी ठेवलेले आहे। तर हा पहा, शमीपत्र झाड आहे, ह्या झाडाजवळ एक मी दिवा ठेवणार आहे। हा झाड
महादेवाला खूप प्रिय आहे. मी भाड्याच्या घरी राहते, त्याच्यामुळे मला ठेवण्यासाठी जागा नाही, म्हणून मी खिडकीजवळ ठेवलेलं आहे. त्याला कोणताही शिव चालत नाही, म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. तर हा दिवा मी इथं प्रज्वलित केलेला आहे उंबरठ्याजवळ. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करू शकता, खूप शुभ असतं. आणि जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.